बाईचे खालचे केस काढले नाही तर किती वाढू शकतात? उत्तर: शरीरावरील केसांची वाढ प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. ती आनुवंशिकता, वय आणि नैसर्गिक शरीररचनेवर अवलंबून असते. त्यामुळे सर्वांसाठी एकच निश्चित लांबी सांगता येत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये नैसर्गिक फरक असतो. बाई भोंगळी झाल्यावर प्रथम काय करायला लावते? उत्तर: कोणत्याही व्यक्तीचे वागणे तिच्या स्वभाव, परिस्थिती आणि वैयक्तिक पसंतीवर अवलंबून असते. त्यामुळे सर्वांसाठी एकच उत्तर देता येत नाही. परस्पर आदर, संवाद आणि संमती यांनाच सर्वाधिक महत्त्व असते. कोणती बाई साडी फेडण्याच्या वेळी गरगरा फिरते? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया आणि वागण्याची पद्धत वेगळी असते. ती परिस्थिती, स्वभाव आणि त्यावेळच्या भावनांवर अवलंबून असते. त्यामुळे याबाबत सर्वांसाठी एकच निष्कर्ष काढणे योग्य नाही. कोणत्या पद्धतीमध्ये जास्त सुख असते? उत्तर: कोणती पद्धत अधिक चांगली वाटते, हे प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि अनुभवावर अवलंबून असते. त्यामुळे सर्वांसाठी एकच पद्धत सर्वोत्तम असते, असे म्हणता येत नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. कोणत्या मुलीचे आंबे मोकळे झालेले असतात? उत्तर: प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची रचना नैसर्गिकरित्या वेगळी असते. वय, आनुवंशिकता आणि शरीराची ठेवण यामुळे फरक दिसू शकतो. त्यामुळे सर्वांबाबत एकच निष्कर्ष काढणे योग्य नाही. जीन्स घालून स्कूटी चालवताना मुलीची किती इंच फाकलेली? उत्तर: स्कूटी चालवताना पायांचे अंतर वाहनाची रचना, सीटची रुंदी आणि व्यक्तीच्या उंचीवर अवलंबून असते. त्यामुळे ठराविक इंच सांगता येत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे वेगळे असू शकते. धंदेवाली कार्यक्रम चालू असताना कानात काय सांगते? उत्तर: कोणतीही व्यक्ती काय बोलते, हे तिच्या स्वभाव, परिस्थिती आणि संवादाच्या पद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे याबाबत एकच निश्चित उत्तर देता येत नाही. प्रत्येक व्यक्तीची बोलण्याची शैली वेगळी असते. स्कूटी चालवताना बाई पाय फाकवून का बसते? उत्तर: स्कूटी चालवताना संतुलन आणि नियंत्रण राखण्यासाठी पाय थोडे अंतरावर ठेवले जातात. हे वाहनाची रचना आणि बसण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. ही सुरक्षिततेशी संबंधित बाब आहे. कोणती बाई पैसे घेऊन खालची जागा उघडते? उत्तर: कोणत्याही व्यक्तीच्या व्यवसायाबद्दल सर्वसाधारण निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती आणि निर्णय वेगळे असतात. प्रत्येकाकडे आदराने आणि पूर्वग्रह न ठेवता पाहणे महत्त्वाचे आहे.